सावली याला ज्या पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे ही अत्यंत खूप पद्धत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याला घरी बोलवलं आणि मारण्यात आले अशी परिस्थिती आहे. याला इंग्रजीमध्ये आपण ऑनर किलिंग असं म्हणतो. जातीसाठी हत्या, जातीच्या प्रतिष्ठेसाठी हत्या असं जे आपण त्याला म्हणतो ती ह्या कॅटेगरीमध्ये पडते. एसपी ना मी आता असताना भेटून आलो आणि एसपी नाही सांगितलं की या दृष्टिकोनातून आपण त्याचा तपास केला पाहिजे. एसपीने हे मान्य केलं की ऑनर किलिंग आहे त्या सगळ्याच्यामध्ये. दुसरं आम्ही त्या ठिकाणी विनंती ही केली की आणि सर्वच याच्यामध्ये गव्हर्नमेंटने केलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं की पोस्टमॉर्टम ज्यावेळेस होतं त्यावेळेस फक्त असणारा विस्कारा जो आहे तो त्या ठिकाणी ठेवला जातो. विष बाधा झाली असेल तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणारा त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे तिथे असणारा पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. तिथे असणारा तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे. कारण तिथे हाडाला मार लागलाय का, नसाला मार लागलाय का, त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागलाय का, त्याचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवाला मार लागलाय का, हे या क्लिनिकल याच्यामधनं असतं. क्लिनिकल फॉरेन्सिक मधनं त्या ठिकाणी दिसतं. त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असताना सरकारने म्हटलंय. एसपीना सुद्धा असताना मी विनंती केली की आई वडिलांनी त्यांचा असणारा अंत्यविधी हा असणारा रचना त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही. पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्राफ वरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असताना आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे. पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले, कॉज ऑफ डेथ ही त्याच्यामध्ये आलेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारा कामकाज करायला सुरुवात केली. पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये हरियाणातली जी पद्धत होती, उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची, ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली. हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतो आणि याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन